हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तयाब है। प्रोप्राइटर मौलाना मोहम्मद शबीर अहमद साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेज, फ्रूट मार्केट के सामने, माल्टीगिरी रोड, कामठा, नांदेड़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नांदेड़ उर्दू न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। नांदेड़ शहर में बारिश का सिलसिला जारी है। नांदेड़ शहर के कई इलाकों में बारिश से कीचड़ और गंदगी ही गंदगी दिखाई दे रही है। इसी तरह नांदेड़ शहर के सिडको LIC ऑफिस के पीछे मस्जिद नूर के इलाके में इंतहाई सड़क खस्ताहाली का शिकार बनी हुई है। इस इलाके में बारिश होते ही जा बजा बारिश का पानी नजर आता है। इसी तरह रोड नहीं होने के सबब जा बजा कीचड़ हो जाता है, जिसके सबब इस इलाके से राहगीरों को गुजरते वक्त कई तरह की दुश्वारियां पेश आ रही है। इस इलाके के साकिनान ने बार बार अवामी नुमाइंदों और म्युनिसिपल कॉरपोरेशन के अहदेदारान से मुलाकात करते हुए सिडको नूर मस्जिद के इलाके की सड़क के तामीराती काम करने का मुतालबा किया, लेकिन पिछले कई सालों से इस इलाके में तरक्याती काम ठप पड़े होने की शिकायत मुकामी अफराद ने मीडिया के रूबरू बयान की। मस्जिद नूर MD 41 मसला क्या है, यहाँ पे हमेशा जो चैम्बर फूटते नलों का पानी फूट के आ जाता। आने जाने के लिए नमाजों को तकलीफ होती मस्जिद में। जब जो पैरा भर के मस्जिद के अंदर जाते जो है अल्लाह का घर है, सब पूरा पैरा भराते हुए अंदर जा रहे मस्जिद के अंदर। तो ये रास्ता जो है सही हो जाएगा तो ठीक है। सब कचरा भी उठाने नहीं आते नगर पालिका के लोग, और औरतें भी नहीं आते, कोई झाड़ने को तक नहीं आता इधर साफ सफाई के लिए। बारिश होने पर क्या हालत होती है? बारिश होने पर एक घुटने बराबर पानी खड़े रहता रास्ते को। इस ताल्लुक से किसी को बोले थे, हम बरडे साहब के पास भी जाके आए थे। उन्होंने क्या बोले? करेंगे बोले 2-3 महीने में, बोले 7-8 महीने होगा। साफ सफाई का मसला है, यहाँ पे चलने भी नहीं आता, लेडीज भी आते रहती। मस्जिद नूर है, LIC ऑफिस है, हालांकि LIC ऑफिस के पीछे का हिस्सा है, इधर भी कचरा है, इधर भी कचरा है, लोग आते जाते। हालांकि ये मिक्सिंग एरिया है, मुस्लिम और गैर मुस्लिम दोनों मुस्लिम। यहाँ पे जो तो पहले बहुत साफ सफाई थी, लेकिन कुछ सालों से गंदगी का माहौल है हर जगह। यहाँ से नहीं, कहीं भी जाके देखेंगे तो जहाँ बोले वहाँ गंदगी पड़ी हुई है। यहाँ पे रोड का काम होना चाहिए भाई। जैसा मस्जिद का एरिया है, गाड़ी वगैरह लगाने का पानी भी उड़ते रहता, छींटे उड़ते, गंदगी है। और नल भी आ गया तो हो जाता है, अभी तो बारिश है, नल भी अगर आया तो पानी पूरा बह जाता और चलने फिरने को भी तकलीफ होती। हमारा मसला देखो, ये मस्जिद को लोग आते, रास्ता बरोबर नहीं ना, सब पानी कहाँ से आ जाता है कि घुटने बरोबर जमा हो जाता। ये गली को 30 साल से कोई देखने को खाली नहीं, सब तरफ का अच्छा बन गया ये चौक, और यहाँ का कैसा है, बहुत तकलीफ है हमारा। घुटने इतना चिक्कड़ होता है यहाँ। ये रोड है इधर, हमारे इधर कहाँ है बताओ? ये खाली यहाँ तक ही है रोड, इधर से कहाँ है? ये जो मस्जिद को लोग आते जाते ना, ये बिल्कुल नहीं है। आपको यहाँ मेरे को कुछ कम 40 साल हो रहे। तो 40 साल से ये समस्या है? ये समस्या है, खाली इतनी रोड अभी बन गई हाल में। नहीं तो ये भी रोड नहीं थी, सब जानवर बैठते थे। अच्छा, पानी पड़े तो क्या हालत होता है? बहुत खराब हो जाता, निकल नहीं सकते, पानी पड़ा तो चिक्कड़। तो हर 5 साल को आप मतदान करते क्या? वोट डालते करते ना करते, हाँ कर देते, अभी कर देते, सब करते, बरोबर करते। अभी वोट होने दो, हम तुम्हारा हफ्सा डाल के देते यहाँ बोर पानी के लिए, ऐसा बोलते। सत्ता में नहीं है बोले। जब क्या करे उन्होंने, कुछ नहीं करे हमारे इधर का, उधर करे। अब हम बोलते ना, हमारा सुनने को खाली नाही आहे। आम्हाला हे सगळी निर्मळ करून द्यायचं। कोणी आजपर्यंत आमच्या इकडे कोणी आलंही नाही, आमचं कोणी केलंही नाही, आम्हाला ढोकून बघून आलेत। मताच्या वेळा येतात, आलेत आणि वापस झालेत, मतदानाच्या वेळा आलेत, हो म्हणालेत, आणि कोणीच आलं नाही। आज 20-25 वर्ष झाला आम्ही इथं, तसंच आहे इथं, आमचं काहीच झालं नाही। आम्हाला एवढं चांगलं करून द्यावं। एवढी रोड केला ना, कोणती चांगली रोड केली सांगा? कोणती रोड चांगली केली? अवल कचल रोड केली, हे कसं आहे घाण, हे चिरतं घाण, हे रोड तरी आमच्या लेकरा बाळायला येतात, अनावर बसतात, चिरतं, काय चांगलं झालं नाही? सगळं तसंच आहे। साफसफाई का आहे बघा की तसंच आहे, दिसाले का तुम्हाला? हे काढा ना फोटो, त्याची बी साफसफाईची फोटो काढून घ्या ना। 6-6 महिने काय वरीस भरे बघायला येणार नाही। 5 वर्ष झाला नगरसेवक आला का आपल्या गलीमध्ये? अजून आला नाही नगरसेवक। मतदान करता ना आम्ही, मतदान करता सोडून देतात त्याच्या इमानदारीवर। मग त्याने आम्हाला 5 वर्ष बघायला येणार। आता मतदान आहे ना, आता मतदानाच्या वेळा येतात, आम्ही करतो बाई टाका मतदान, करतो बाई टाका, आम्ही येड्याने भाषा बोलते टाकता, असंच किती वर्ष चले।
आजपर्यंत आलं नाही. फक्त गिट्टी काही मुरुम वगैरे आणून टाकतात आणि आणून तेवढंच फक्त हे करतात. घाण झालेलं आहे, चौकड ओके झालेलं आहे. आणि आमच्या इथं कसं झालं तुम्ही हेच बघा. 25 वर्ष झाले आम्ही गल्लीत राहतात. मतदानाला येतात, रोड हा करतो म्हणतात, हाय हॅलो करून तिकडेच गायब होतं. आमच्या खूप प्रश्न होता बघ, हे गंभीर बया. अर्धी रोड आणली आणि अर्धी सोडून दिली. काय झालं हो असं काय करायला म्हणलं आणि यायला म्हणाले. येणार आहे म्हणाले. खड्डे खुड्डे झाले तर रोड काय हा कधीतरी येते ते, असं रोज ये ना भया गाडी ते. एलआयसी ऑफिसच्या पाठीमागं नूर मस्जिदच्या बाजूला आमचा एरिया मध्ये असा चिखल आहे. आम्हाला 32 वर्ष झालं येऊन. आम्हाला फुटपाथ नाही, आम्हाला चेंबर नाही. आमचं चेंबर सुद्धा बघा, आमच्या चेंबरावरले झाकणं सुद्धा नाहीत आम्हाला. आम्ही तसंच राहतो. येतात मोकून नेतात, पैसे उचलतात, ते तिकडे ऐश करतात. आणि बाई तुला द्यायला की तू आंबट चांगलं आहे तू नेतो म्हणतात आम्हाला. मतदान करता मी स्वतः इलेक्शनला उभं राहिलो होतो. म्हणजे तिकीट दुसऱ्याला दिलं. असे सुद्धा म्हणजे ते नगरसेवक आमचा असा हसत चेहरा करतात. तुझं मध्ये जायला तुझी वाट देतो बाई करून म्हणतात. हा हे बघा हे लोक आहेत, तर रोडच नाही. आता हे आमच्या लेकर कसं बघा, हे गांजर गवत हे इकडं आम्हाला झाडू मारायला इकडे नगरपालिकेच्या बाया येणार. आमचं काय नीट करायला ते बघा, हे सगळं घाण. पाऊस पडल्यानं काय जाते पाणी आम्हाला. एनडी 41 येतो इथं रोड फोडून ठेवले 10 वर्षापर्यंत. रोड बनविला नाही बरोबर. आणि सिडको ऑफिस पासून जे पावसाचं पाणी येते ते रात्रंदिवस इकडे चालूच राहते. काय कोणाचं 5-5 वर्ष झाले त्याचे दोघांनी काम केले नाहीत. सांगितलं तर ते इकडे यायला तयार नाही, ते ढुंकून बघायला तयार नाही ते लोक इकडे. पाऊस पडल्यानंतर काय साप निघायला लागले पावसामुळं गरमीमुळं. लोकांना येण्या जाण्याचा त्रास होते, किंवा लाईट राहते किंवा राहत नाही. माझं नाव BD कांबळे आहे. मी सतत 26 वर्षापासून या ठिकाणी राहतो. आम्हाला जाण्यासाठी अतिशय त्रास आहे. सध्या चिखल आहे, मोटरसायकल तर जाताच येत नाही, परंतु पायानं सुद्धा आम्हाला इथून जाता येत नाही. आता तर पाणी थोडं उघडून गेले. पाणी पडल्यावर तर अतिशय त्रास आहे साहेब आम्हाला. तर आमची शासनानं म्हणा, महानगरपालिकेनं म्हणा, आमदार साहेब, खासदार साहेबांना आमची दखल घ्यावी आणि या ठिकाणी 20 फुटाचा CC रोड करून द्यावा अशी आमची अपेक्षा आहे, विनंती आहे. आम्ही बघा महानगरपालिकेला एक निवेदन दिले, पुन्हा हंबर्डीला सुद्धा एक निवेदन दिले की रोड करून द्या. बरं म्हणालेत निघून सरीत. आतापर्यंत काही आमची दखल घेतलेली नाही. निवडणुकीच्या टाइमला सगळेच येतात हो. निवडणुकीच्या टाइमला सगळेच येतात. या ठिकाणी आमचे नगरसेवक सिद्धार्थ गायकवाड आहे, म्हणजे चित्रताई गायकवाड. सिद्धार्थला मी प्रत्येक वेळी सांगितले तर तो काय म्हणतो की जिथं भेटले तिथं तेच टपरगरानं मला लावल्या. हा मग त्यांनी काही दखल घेतली नाही. ग्लोबल पैरामेडिकल स्किल डेवलपमेंट सेंटर में दाखिले जारी है. इस इंस्टीट्यूट में कोर्सेज DMLT डायलिसिस टेक्नोलॉजी, GNMA, OT असिस्टेंट, सैनिटरी इंस्पेक्टर, कंस्ट्रक्शन सुपरवाइजर. इन कोर्सेज में दाखिले जल्द लेकर एक कामयाब मुस्तकबिल की सिमत कदम बढ़ाए. ग्लोबल पैरामेडिकल स्किल डेवलपमेंट सेंटर, माल्टेगरी रोड, उबैद रेसिडेंसी, नांदेड़. अस्सलाम वालेकुम, मैं अखिल मिर्जा. हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा. लेटेस्ट न्यूज अपडेट के लिए देखते रहे नांदेड़ उर्दू न्यूज, और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें.